आपण धंद्यात आलोय, धंद्याच्या डेफिनेशन मध्ये एनहान्सिंग शेअर होल्डर व्हॅल्यू म्हणजे काय, थोडक्यात प्रॉफिट जनरेशन आणि त्यातनं तुम्हाला मिळणारा त्याचा परतावा, हा डेफिनेशन वाईज असल्यामुळे आणि सगळ्यांच्या मनात भरला असल्यामुळे आपण प्रॉफिटेबिलिटीवर खूप फोकस केलेला असतो. प्रॉफिटेबिलिटी पेक्षा 100 टाइम्स इम्पॉर्टंट इज युअर कॅश फ्लो. उद्याचे 100 रुपयाच्या ऐवजी आजचे 2 रुपये जास्त महत्वाचे आहेत, याच्यावर फोकस ठेवून आपण काम करू शकलो पाहिजे. म्हणजे तुम्ही जर बिल्डर लाईन मधलं बघितलं असाल तर सगळ्यात जास्त फास्ट वाढणारे जे कोण बिल्डर्स असतात, म्हणजे ते उदाहरण का देतोय, उद्योगांमध्ये हेच उदाहरण आहे, पण उद्योग आपल्याला कळत नाही, बिल्डर्स मध्ये का कळतो, तर सगळ्यात जास्त नंबर ऑफ स्कीम जेव्हा लोक पटापटा करताना दिसतात तर ते वाढत असतात, कारण ते त्यांचं कॅश फ्लो मॅनेज चांगला करतात, ते डील मेकिंग चांगलं करतात. 1.25 कोटीचा फ्लॅट 1 कोटी 10 लाखाला विकतात, पण तो आज आला पाहिजे असं बघतात, आणि म्हणून त्यांच्या स्कीम्स फास्ट टर्न होताना दिसतात. सेम अप्लाइज टू एनी बिझनेस, बी इट सर्व्हिस, बी इट मॅन्युफॅक्चरिंग, एनी बिझनेस. तुमचा आज मिळणारा प्रत्येक रुपया हा उद्या मिळणाऱ्या 10 रुपयापेक्षा महत्वाचा आहे. कॅश फ्लोवर कंट्रोल करा, कॅश फ्लोवर फोकस करा. कॅश फ्लो इज 100 टाइम्स मोर इम्पॉर्टंट देन प्रॉफिट, हे मान्य करा. म्हणजे लॉस मधला, तुमच्या पेपरवर लॉस दिसत असेल तर करूच नका त्याचा, पण जिथे लॉस प्रॉफिट आहे, समजा 4 रुपयाच्या ऐवजी 2 रुपये प्रॉफिट मिळतं पण आजपासून मिळणार आहे, तर त्याच्यावर फोकस करा. दॅट विल ऑल्सो हेल्प यू बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट क्लायंट फॉर द बँक, फॉर एनी फंडिंग इन्स्टिट्यूशन. कारण त्यांना दिसतंय तुमचे रोज पैसे येतात, म्हणजे तुम्ही इंटरेस्ट नक्की सर्व्हिस करणार, म्हणजे तुमच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे अशी गरज नाही. ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आपण जेव्हा उद्योजक म्हणून एखादं काम करायला घेऊ शकतो, तेव्हा खरंच 2047 सालच्या विकसित भारत ह्या पंतप्रधानांच्या नाही, आपल्या सगळ्यांचं ड्रीम आहे. म्हणजे आपण सगळे त्या केपेबिलिटीचे आहोत, तिथे पोहोचत नाही आहोत. रस्ता आज बनतोय, त्याला लागणारा त्याला लागणारी जी व्हिजन आहे, त्याला लागणारी जी एनर्जी आहे, त्याला लागणारा जो मॅनेजमेंट एक्सपर्टीज आहे, ते आपले पॉलिटिशियन्स पण दाखवत आहेत. तर आता त्यांना इकॉनॉमिक ग्रोथ साठी लागणारी जी काही सगळी मॅनेजमेंटची ताकद आहे, जी काही सगळी व्हिजन आहे, जी काही सगळी डिरेक्शन आहे, ती आपण द्यायची. म्हणजे ते फक्त त्याचा आपल्यासाठीचा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा करून देणार आहेत, त्या वापरायच्या कशा आपण बघायचे, ते बघायचं असेल तर आपल्याला हा सगळा भाग तितक्याच चिकाटीने केला पाहिजे. आणि पुणेकरांचं किंवा मराठी लोकांबद्दलचा असलेला जो एक म्हणजे मराठी माणूस उत्तम धंदा करत नाही असे एक स्टँडर्ड, म्हणजे आपण सुद्धा आपल्या आपल्या शाळांमध्ये, घरांमध्ये, कॉलेजेसमध्ये ऐकत आलेली गोष्ट आहे. त्याच्यातलं अजून एक महत्वाचं कारण आहे की बिझनेस हा बॉरोड फंड्सवर का करता, तो कमीत कमी लोनवर असावा. याच्या एक्झॅक्टली उलटा बिझनेसचा मंत्र सांगणारे पण लोक आहेत की तुमच्याकडे तुम्ही जेवढं लागतं तेवढं तुम्ही लोन घेऊ शकला पाहिजे. म्हणजे याचं मी कॉम्बिनेशन करतो, घ्या असं म्हणणारे लोक असतील ते करेक्ट करा मला माहित नाही, पण तुम्हाला लागणारा सगळा पैसा हा तुम्ही उभे करू शकला पाहिजे. कारण दॅट ऑल्सो प्रूव्स की तुमचा धंदा, तुमचे डॉक्युमेंट, तुमचं प्रेझेंटेशन हे एवढं केपेबल आहे की तुम्हाला लागणाऱ्या फंडसाठी तुम्हाला दुसरा कोणतरी तुमच्यावर विश्वास ठेवतोय. म्हणजे तुमच्या स्वतःच्या शिवाय अजून कोणीतरी तुमच्या त्या डॉक्युमेंटेशनवर विश्वास ठेवलाय. म्हणजे तुमच्या धंद्याचं फाउंडेशन, तुमच्या धंद्याची मांडणी, तुमच्या धंद्याचा उद्याचा असणारा सगळा चित्र हे चांगलं आहे. सो तुमच्यासाठी लागणारा फंड उभं करण्यासाठी तुम्हाला लागणारं डॉक्युमेंटेशन हे असं असलं पाहिजे की युअर कॉन्फिडन्स इज शेअर्ड बाय युअर फंडिंग इन्स्टिट्यूशन. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. अशा पद्धतीने जर आपण काम करू शकलो तर जनता बँकेसारखे, जनता बँक आहेच 100%, पण असे अनेक जण आपल्याला आपल्या मागे उभं राहायला तयार आहेत विथ द रिक्वायर्ड फायनान्स. आणि हे जर आपण करू शकलो तर आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आत्ता झालेल्या जिओ पॉलिटिक्सचा सगळा जर विचार केला तर जगासाठी, कारण सर्व महासत्ता या कदाचित डळमळीत पायावर उभ्या आहेत. म्हणजे हे सगळं स्वप्नरंजन नाहीये, हे जे लोक ऍक्च्युअली इंटरनॅशनल बिझनेस करतात त्यांना जाणवत असेल. वी एक्सपोर्ट टू अराउंड 43 कंट्रीज, आणि असं खरंच जाणवत आहे की आपण बाहेर धंदा करायला गेल्यानंतर आपली असलेली मान्यता किती पटीत वर गेली आहे, आणि त्याच्या अगेन्स्ट ज्या महासत्ता मानल्या जातात, इकॉनॉमिक महासत्ता मानल्या जातात, त्यांच्याबद्दलचं असलेलं एकूण आज जगाच्या मानसिकतेतलं असलेलं स्थान काय हलतंय. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला खरंच विकसित भारत असं नाही, विश्वगुरू किंवा जगातली सगळ्यात चांगली आर्थिक महासत्ता व्हायची शक्यता तयार आहे. त्याला आपण खूप चांगला हातभार लावू शकू. त्या बेसवर आज जनता बँकेच्या या कार्यक्रमात तुम्ही सगळे लोक आलात, आणि आमचा इथे आज ब्रांच नाही पण तरी सुद्धा इथे आलात, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि जनता बँक आपल्या सगळ्यासाठी नक्की आपल्या पाठीशी उभं राहायला तयार आहे. जेव्हा जेव्हा जसं लागेल तसं. मी खरं पाठीशी शब्द मागे घेतो. वी आर पार्टनर्स ॲज अ बँक अँड ॲज अ बिझनेस इन्स्टिट्यूशन. आपण पार्टनर्स असतो, सगळे एकत्र वाढतो.
त्यामुळे जेवढे आपण चांगलं काम करू शकू एकत्र तेवढा आपल्या सगळ्यांचा याच्यात फायदा आहे असं म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद.